इतिहासावरील विचारले जाणारे प्रश्न. गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे 1. रवींद्रनाथ टागोर, 2. बंकिमचंद्र चटर्जी, 3. बाळ गंगाधर टिळक आणि 4. श्री कृ कोलटकर. पर्यायी उत्तर आहे ऑप्शन सी, बाळ गंगाधर टिळक. पुढचा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? पर्याय आहे आत्मकथा, आत्मवृत्त, माझी कन्या, 4. चरित्र. पर्यायी उत्तर आहे आत्मवृत्त. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कुठे जाहीर केला? पर्याय आहे नागपूर, महाड, येवला आणि नाशिक. उत्तर आहे येवला. पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे आणि 4. पंडिता रमाबाई. उत्तर आहे ताराबाई शिंदे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? पर्याय आहे 1. शांतीघाट, राजघाट, चैत्यभूमी आणि शांतिवन. उत्तर आहे चैत्यभूमी. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहे 1. महात्मा गांधी, 2. राजमाता जिजाबाई, 3. स्वामी दयानंद आणि 4. महात्मा फुले. उत्तर आहे महात्मा फुले. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? पर्याय आहे शाहू महाराज, ईश्वरचंद्र, महर्षी कर्वे आणि महात्मा फुले. या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले. पुढचा प्रश्न आहे, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? पर्याय आहे भालचंद्र नेमाडे, पंडित नेहरू, हमीद दलवाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कुणी केली? पर्याय आहे महात्मा फुले, रमाबाई रानडे, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि पंडिता रमाबाई. या प्रश्नाचे उत्तर आहे रमाबाई रानडे. पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. पुढचा प्रश्न आहे, डिस्परेट क्लास मिशनची स्थापना कोणी केली? पर्याय आहे डॉक्टर आंबेडकर, दादाभाई नौरोजी, वीरा शिंदे आणि पंडिता रमाबाई. या प्रश्नाचे उत्तर आहे वीरा शिंदे. पुढील प्रश्न आहे, सन 1923 मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कुणी केली? पर्याय आहे धोंडो केशव कर्वे, वी रा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे, रमाबाई रानडे, महात्मा फुले. या प्रश्नाचे उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कमवा व शिकवा या संकल्पनेचे मूळ जनक कोण? पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि कर्मवीर भाऊराव पाटील. पर्यायी उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना कुणी केली? पर्याय आहे 1. नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, नारायण जोशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतरचा प्रश्न आहे बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना केल्या? तर पर्याय आहे 1 अहिराणी, 2 कोकणी, 3 वऱ्हाडी आणि 4 मालवणी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अहिराणी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इतिहास या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेत. तर हे प्रश्न कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. अशाच प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.